महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून त्याची बिघाडी सुरू होती. मी म्हटल्याप्रमाणे केवळ सत्ता मिळवण्याचाच एकमेव हेतू होता. कुठल्या राज्याच्या कल्याणाचा, राज्याच्या विकासाचा, समाजहिताचा साठी ते एकत्र आले नव्हते. आणि 2.5 वर्ष सत्तेत राहिलेत, एकत्र जेवलेत. त्यामुळे त्याच्यात शरद पवारांच्या बद्दल त्यांना का राग आहे, पवारांना त्यांच्याबद्दल का फारकत घ्यायची आहे, हे दोघांनाच माहिती येते काय कारण असलं पाहिजे. काल सर्वोच्च न्यायालयानं ज्या लाडकी बहीणसारख्या योजना असेल त्याच्यावर जे आहे ते नाराजी व्यक्त केलेली आहे. एक परजीवींचा गट निवडणुकींच्या आश्वासनाच्या निमित्तानं तयार करता का अशी खंत व्यक्त केली आहे न्यायालयानं. नाही, आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे काही मत प्रदर्शित केलं आहे त्याला वेगवेगळे कनोरे आहेत, पण त्याच्यावर मी भाष्य करणं उचित नाही. मला वाटतं जे काही राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना जे सुरू आहेत, देशामध्ये सुरू आहेत, शेवटी त्यात आपल्याला लोकांच्या हितासाठी त्यांच्या कल्याणाकरताच आपण सुरू केलेले आहेत. मला वाटतं माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या संदर्भात जे निष्कर्ष नोंदवलेले आहेत त्याचा कॉन्टॅक्ट काय मला कल्पना नाही त्याची. ते असे म्हणाले की या योजनांमुळे ग्रामीण भागात शेतीसाठी काम करायला मजुरी मिळत नाही, ही एक मोठी समस्या तयार होते. तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे? नाही, वस्तुस्थिती मान्य सर्वोच्च न्यायालयाने जे निष्कर्ष नोंदवले ते बरोबर आहेत. त्या सगळ्या फ्रीबीजमध्ये अनेक प्रश्न आहेत, शेतीमध्ये मजूर मिळत नाही किंवा अडचणी आहेत. पण मुद्दा असा आहे की शेवटी त्यासाठी योजना बंद करता येत नाही. त्याला काही वेगळे पर्याय असू शकतात का, की काही त्याला ह्या सगळ्या योजनेतून काय अकाउंटेबिलिटी आणता येईल का, एक वेगळा पर्याय असू शकतो. पण मला वाटतं त्याच्यावर एक वायडर डिबेट होण्याची आवश्यकता आहे. शिवभोजन कार्यक्रमाला विरोध होतो, त्याच कार्यक्रमाला संजय दिना पाटील जात आहे. कशा पद्धतीने तुम्ही पाहता? एकीकडे काही खासदार, एकूणच खासदार शिंदे गटाच्या संपर्कात आहे असं दिसतंय. खरं मला तर का माहीत कोण कोणी संपर्कात आहे. एवढंच आहे महत्त्वाचं की हे सगळे मला वाटतं ठाकरे गटांची लोक जे आहेत त्यांना आता संन्यास घेण्यापर्यंत मार्ग उरला नाही आहे. त्यामुळे आता त्यांना पर्याय शोधत आहेत. आणि त्यामुळे आता हे रोज आपल्याला पाहायला मिळणार आहे, कोण अडचणीत आहे, कोण कोणा संपर्कात आहे. मला वाटतं आपण सगळे मात्र एवढंच आहे की शेवटी राजकीय स्थित्यंतरामध्ये लोकांना शेवटी स्थैर्य पाहिजे असतं, त्याचा तो परिणाम आहे. काल मुख्यमंत्र्यांना एका कार्यक्रमात बालभारतीचं पुस्तक देण्यात आलं, त्यावर मुख्यमंत्री असं म्हटले की छगन, कमळ, बग अशा खूप आठवणी आहे. भुजबळांच्या भाजप प्रवेशावरच्या चर्चा जास्त होत आहे का, असं वाटतंय का? नाही, मला काही कल्पना नाही आहे. शेवटी माननीय भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि राज्याचे नेते, आमचे नेते देवेंद्रजी आहेत, त्या संदर्भात काय निर्णय घेतील तर शेवटी तो पक्ष नेतृत्व अधिकार असतो. काँग्रेसचे काही खासदार भाजपच्या संपर्कात आहेत का, काही मित्र जे तुमचे? नाही, माझ्या कोणी संपर्कात नाही आहे. त्यामुळे मला वाटतं निश्चितच काही लोकांची मानसिकता असेल मला माहीत नाही, ज्या अर्थी यावर सगळी चर्चा होते संपर्कात लोक आहे म्हणून, पण मला कल्पना नाही आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सपकाळ यांचं नाव चर्चेत आहे. तुम्ही बरेच वर्ष काँग्रेसमध्ये काम केलं. जे कद्दावर नेते आहे काँग्रेसचे, त्यांना डावलून एक नवीन नाव पुढे येत आहे. ते असं आहे की आपला गैरसमज आहे. सत्ता होती म्हणून सगळे तयार होते. आज काँग्रेसची सत्ता नाही आहे, येण्याची शक्यता नाही आहे. एवढी निचांकी आकडेवारी काँग्रेसने कधी गाठी नव्हती. त्यामुळे ते प्रदेशाध्यक्षाचं पद कोणी घ्यायलाच तयार नाही आहे. प्रत्येकजण दुसऱ्याकडे बोट दाखवतो आहे. हर्षवर्धन माझा जुना मित्र आहे, आजचे चांगला संघटक आहे. त्याला संधी मिळाली तर काय चांगलीच गोष्ट असेल. परंतु हा गैरसमज आहे की दिग्गजांना डावलून दिग्गजच पळून गेले सगळे, आणि हे दिग्गज जे आता सत्ता नाही म्हणून पक्षाची संधी नाकारतात, त्यांचं खरं आता पुतळ पक्ष श्रेष्ठीच्या समोर उघडं पडलेलं आहे. शिवभोजन थाळीचं शिष्टमंडळ अजितदादांना भेटायला गेल्यावर अजितदादांनी त्यांची भेट नाकारलेली आहे. या सगळ्या शिवभोजन थाळीच्या बाबतीत सरकारची काय भूमिका आहे? मला खरंच कल्पना नाही आहे. कारण आता त्याच्या अर्थ मंत्रालयाकडून आता पण अशी कुठलं थाळी भोजन योजना बंद करावी की आणखी कुठल्या योजना बंद करावी असं कुठला प्रस्ताव तरी आमच्यासमोर मंत्रिमंडळापुढे नाही आहे. उपमुख्यमंत्री शिंदेजी नाराज आहे का, काही बैठकांना येत नाही का, सगळं अलबेल आहे? नाही, सगळं अलबेल आहे, अजिबात नाराज नाही. प्रत्येकाच्या शेवटी मंत्रिमंडळाच्या प्रत्येक बैठकीला हजर असतात. मला वाटतं सरकार उत्तम प्रकारे चाललेलं आहे, पुढे नाराजी नाही आहे. सरकार चांगला चालू असल्यामुळे काही लोक नाराज आहेत. हा त्याचं मागे सर हिंदी में बताइए कि सुप्रीम कोर्ट ने कहा है कि लाडली बहन योजना को
जिस तरह से लाभ दे रहे हैं उसके उनकी आदतें बिगाड़ रही है, जैसे सुप्रीम कोर्ट ने जैसे कि माननीय सुप्रीम कोर्ट के टीका टिप्पणी पे जो उन्होंने इसमें ऑब्जर्वेशन किया है उस पर टिप्पणी करने तो मुझे कोई अधिकार नहीं है, लेकिन उन्होंने जो बात कही उसको मैंने जो पहले कहा कि वाइडर डिबेट की ज़रूरत है, उसके पॉजिटिव एंगल से ही देखना चाहिए। सर कांग्रेस को आप बहुत अच्छी तरह से अध्यक्ष पद लेने के लिए कोई तैयार हुए, अभी सरकार का नाम आया वो आपके बहुत पॉजिटिव भी थे, क्या लगता है कि इस तरह से कांग्रेस में जो ये चल रहा है? नहीं, ऐसा है कि मैंने वही कहा कि किसी भी हालत में सत्ता में आना चाहिए, इसका उसको लेके 2019 में वो सत्ता में आ गए, यानी शिवसेना के साथ जो कभी उनकी पॉलिटिकल आइडियोलॉजी भी नहीं जमती थी उनको साथ में लेके सत्ता बनाई। अभी सत्ता चली गई, कई दिग्गज नेता हार गए, दोबारा चुन के आने की उनकी क्षमा उनकी अभी कोई चांस नहीं दिख रहा है, लेकिन इसलिए एक पार्टी अभी मेरे ख्याल से एक नया चेहरा देने की पहल कर रही है, क्योंकि सत्ता नहीं तो दिग्गज नेता भी भाग रहे पार्टी से। कांग्रेस की हालत और बदतर होने वाली है आने दिनों में।